वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. पिंपळनेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या पेपरफुटी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने पिंपळनेर नगर परिषदेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान उपस्थित वक्त्यांनी आरोप केला की पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनाला काही विरोधी पक्षांच्या नेत्याकडून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच दिल्लीतील घडामोडींवर नाराजी व्यक्त करत कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या आंदोलनाला नगराध्यक्ष सौ योगिता चौरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, राजेंद्र पगारे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती राजू शिरसाट, विनोद कोठावदे, प्रशांत बागुल, डॉक्टर जितेश चौरे, प्रकाश शिरसाट, मोतीलाल पोद्दार, विकी कोकणी, बंडू पाटील, महेश पाटील, हेमराज दशपुते, सुरेश पुराणिक, श्याम पगारे, रवींद्र भावसार, प्रकाश अहिरराव, महालेसर, अनिल मुसळे, आबा पगारे, प्रवीण गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, दिनेश जैन, महेंद्र जगताप, योगेश वाघ, अरुण चौधरी, रतन पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाचे पंकज भावसार, आकाश पगारे, विकास ढोले, संतोष भांबरे, किशोर चौधरी, टीनू नगरकर, प्रशांत जगताप, पियुष कोठावदे, मेघराज पगारे, दीपक गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनाच्या शेवटी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज. प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर.